गाडीत इंटरेस्ट आहे तो काढ ना आधी. गिव्ह द ब्लडी कीज अँड जस्ट वॉक. गेट लॉस्ट. खूप पुळका आहे तुला त्या गाडीचा. खूप पुळका आहे ना. त्या कोणच आणते कुठेतरी तिला. मॅगी मॅगी. तुम्ही गेलात नाही अजून. तुला एकटीला सोडून कसं जाणार? बरोबर नाही वाटत ते. चला. मी खोटं बोलले. माझा बाप जिवंत आहे. पण का? जिमीमुळे माझ्या मम्माला खूप त्रास सहन करायला लागला. मी लहान होते तेव्हा, पण मला सगळं कळायचं. जिमीचं वय वाढत होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरचा चार्म तसाच होता. लग्न झालेलं माहिती असून सुद्धा मुली त्याच्यावर भाळायच्या. आणि एक दिवस त्याच्या आयुष्यात ती वेनेस झाली. अगदी चहाची तलबी हवी ना तशी. जिमी इतका केअरलेस वागेल असं मम्माने कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं. ग्रॅनीने खूप त्याला समजवायचा प्रयत्न केला की डोंट पुट युअर लाईफ इन रिस्क. पण जिमी कोणाचंच ऐकणारच नव्हतं. मम्माने नाईलाजाने जिमीला सोडण्याचा निर्णय घेतला. पण बिचारी जास्त दिवस सस्टेन नाही करू शकत आणि गेली आपण सगळ्यांना सोडून देवाकडे. त्या दिवसापासून माझा डॅडा पण माझ्यासाठी गेला आणि उरला फक्त जिमी. स्टबर्न, रूड, सेल्फिश. सगळे आई वडील असेच असतात. आय डिसअग्री. माझं तसं नाहीये. माझी अम्मी मला कायम सपोर्ट करत आली. आणि तू हिची साईड ऐकून जजमेंटल का होतीस? तिच्या बाबांचीही काही साईड असेल ना. This is my fucking life, मम्मा. त्यामुळे लोक माझ्याविषयी काय विचार करतात आय डोंट केअर एट ऑल. माझे कुठल्या मुलांशी कसे संबंध आहेत आय डोंट हॅव टू आन्सर इट टू एनीवन. आणि तसंही मला या कमिटमेंटच्या भानगडीत पडायचंच नाही. कारण तुझ्या तरी जीवित